नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये जी आहे भेंडवळ घटमांडणीची सध्या चर्चा सुरू आहे। तर भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी ही या ठिकाणी झालेली आहे। काल म्हणजेच की 11 मे 2024 ला ही भेंडवळ घटमांडणीची जी भविष्यवाणी जी आहे भाकीत जी आहे ते करण्यात आलेला आहे। भेंडवळ घटमांडणी करे त्या ठिकाणी विदर्भातल्या शेतकऱ्यांचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लक्ष लागून असतं। कारण अनेक शेतकरी जे आहे या भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानुसारच आपल्या जे आहे खरीप हंगामाची त्या ठिकाणी दिशा ठरवत असतात, आपल्या शेतीचं त्या ठिकाणी नियोजन करत असतात। भेंडवळ घटमांडणी सुमारे 300 वर्षापेक्षाही अधिक जास्त परंपरा असलेली ही भेंडवळची घटमांडणी आहे। चंद्रबान महाराजांनी सुरू केलेली ही भेंडवळची घटमांडणी आता सुद्धा चालू आहे। या ठिकाणी पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी जे आहेत सारंगधर महाराज ते या परंपरेला या ठिकाणी पुढे नेत आहेत। आणि या ठिकाणी जे आहे काल जे आहे म्हणजेच की पुंजाजी महाराज चंद्रबान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांच्या तोंडूनच त्या ठिकाणी काल भेंडवळची घटमांडणी ही जाहीर झालेली आहे। भेंडवळच्या घटमांडणीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी 18 प्रकारची धान्य घटामध्ये ठेवण्यात येतात आणि त्या धान्यामध्ये रात्रभरामध्ये जो काही त्या घटामध्ये बदल होईल त्या बदलावरनं प्रत्येक पिकाचं त्या ठिकाणी सूक्ष्म असपणे निरीक्षण करून त्यावरनं या वर्षीचं ते पीक कसं राहील याची त्या ठिकाणी भाकिते केली जातात। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमुख पीक म्हणजे कपाशी। कपाशी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रमुख पीक आहे। संपूर्ण राज्यामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे लाखो शेतकरी जे आहे कपाशीचं पीक त्या ठिकाणी घेतात। तर कपाशी पिकाचं देखील भाकीत जे आहे भविष्यवाणी जी आहे ती या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये करण्यात येते। तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं विशेष करून लक्ष लागलेलं असतं ते भेंडवळच्या घटमांडणीकडे। कारण गेल्या कित्येक वर्षांपासून जी भेंडवळच्या घटमांडणीमध्ये जे भाकीत करण्यात येतं ते 90 ते 95% त्या ठिकाणी खरं ठरतं असा शेतकऱ्यांचा त्यावरती विश्वास आहे। आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी जे आहेत हे भाकीत ऐकण्यासाठी त्या ठिकाणी भेंडवळला येतात। भेंडवळला सकाळी 5 वाजताच हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही भेंडवळची घटमांडणी जाहीर करण्यात येते। तर कपाशी पिकाबद्दल नेमकी यावेळेस भविष्यवाणी काय झालेली आहे, काय भाकीत झालेलं आहे हे आपण संपूर्ण जाणून घेऊया। आणि त्याचबरोबर हे भाकीत जे आहेत आपण सारंगधर महाराज यांच्या तोंडून सुद्धा ऐकून घेऊयात। कारण त्यांना आपण प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी संपूर्ण त्या ठिकाणी सांगितलेले आहे की या वर्षीचं कपाशीचं पीक कसं राहील, तर ते सुद्धा आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ। कपाशी आहे हे पण मुगम आहे आणि पीक याचा अर्थ कुठे कमी येईल कुठे जास्त येईल। कारण पावसाळा जो आहे पहिला महिना जो आहे थोडा कमी आहे। ज्या महिन्यात पहिल्या महिन्यात ज्या ठिकाणी पेर अगोदर होईल त्या ठिकाणी पीक चांगलं येईल आणि ज्या ठिकाणी पेर उशिरा होईल त्या ठिकाणी पीक थोडं कमी येऊ शकते। एक मिनिट म्हणजे मग तुम्हाला सांगायचं नसल्यामुळे आम्हाला अडचण नाही। मग काय आम्ही प्रश्न विचारू, फक्त तुमच्या पद्धतीने सांगावं। आज भेंडवळ येथील अक्षय तृतीयेचं 2024 जे मांडणी असते त्याचं भाकीत जे आहे ते याप्रमाणे पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते, तुरळक पद्धतीचा आहे, कुठे पडेल कुठे नाही पडेल। जसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे, पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे। तिसरा महिना भरपूर आहे, चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षा बी अवकाळी पाऊस जास्त आहे। एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचशा ठिकाणी नुकसान सुद्धा होऊ शकते। तसं पिकाची जी परिस्थिती आहे, सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते, हे जर कायम असलं तर सर्व ठीक राहते। आपली संस्कृतीप्रमाणे ते कायम आहे। कपाशीचं पीक आहे तर हे मोगम आहे, तर त्या पिकाच्या बाबतीत असं सांगता येईल की ज्या ठिकाणी पहिल्या महिन्यातला पाऊस पडेल आणि पेरणी लवकर होईल त्या भागात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते आणि ज्या एक भागात थोडंसं पाऊस कमी पडेल पहिल्या महिन्याचा, पेरणी जर उशिरा झाली तर तिकडे पिकाची परिस्थिती थोडीशी कमी येऊ शकते। एकूण सर्वसाधारण पीक कपाशीचं भाकीत केलं जाते। तसंच त्याच्यानंतर आहे तूर। तूर गेल्या 2-3 वर्षात चांगलं पीक दाखवत होतं,
पण यावर्षी मोगम आहे ते, म्हणजे सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे. कारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे हा तिसऱ्या चौथ्या महिन्यात आणि पहिल्या महिन्यात जे आहे तर पहिल्या महिन्यात ज्या पेरी होतील त्यांना तिसऱ्या चौथ्या महिन्यातल्या पावसामुळे तुरीचं पीक भरपूर येईल. त्याच्यानंतर मूग आहे, उडीद आहे, हे सर्वसाधारण पिकं आहेत. त्याच्यानंतर तीळ आहे, तीळ चांगल्या प्रकारचं आहे, सर्वसाधारण चांगल्या प्रकारचं पीक आहे तिळाचं. बाजरी बी सुद्धा सर्वसाधारण पीक आहे. त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे साळी हे सुद्धा चांगलं आहे, चारही बाजून त्या फैललेल्या आहेत, त्यामुळे पिकाची परिस्थिती चांगली राहील. त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी भादली हे याचं रोगराईचं प्रतीक असते, ते सुद्धा फैललेलं आहे, त्यामुळे बरेचसे पिकावर माणसांवर रोगराई हे येईलच थोडीफार. पण असं जास्त प्रमाणात गेल्या 2-4 वर्षात जे प्रमाण होतं त्या प्रमाणात नाही आहे. त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी मठ आहे, मठ सुद्धा चांगलं आहे. गहू, हरभरा हे सुद्धा ठीक आहे. सर्वात म्हणजे गव्हाचं आहे तर गव्हाच्या भावात तेजी राहील. हरभरा तेजी राहणार नाही, सर्वसाधारण पीक आहे. त्याच्यानंतर करडी आहे, हे करडी संरक्षण खातं आहे आपल्या देशाचं आणि पीक आहे, ते पीक साधारण येईल. आणि करडीचा एक दाना रस्ता बाहेर गेलेला आहे 6 बोटं, त्यामुळे आपलं संरक्षण खातं मजबूत राहील, कोणत्याही प्रकारचं आपल्याला हानी पोचणार नाही परराष्ट्रापासून. मसूर आहे, मसूर हे परकीय राष्ट्र आहे, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला फारसा त्रास होणार नाही. त्रास झाला तरी आपलं संरक्षण खातं प्रबळ राहील आणि ते त्याचा विरोध करेल. याप्रमाणे यावर्षीच्या मांडणीचं भाकीत होतं. महाराज, आपण पानविडा हा कायम असल्याचं सांगितलं. पानविडा हे कशाचं प्रतीक आहे? पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे तसं तर, आणि तो कायम आहे. आचारसंहिता असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याचे पुढचं भाकीत करू शकत नाही.